मित्रांनो, विजयादशमीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. ज्याप्रमाणे प्रभू श्रीरामांनी रावणाचे 10 मस्तक उडवून त्याच्यातला जो काही निगेटिव्ह गुण होता तो नष्ट केला होता, त्याप्रकारे आपणही आपलं यश संपादन करत असताना आपल्या अंगातल्या ज्या काही वाईट गुण आहेत 10 ते आपण दूर केल्या पाहिजेत. तर त्या 10 वाईट गोष्टी कोणत्या हे तुम्ही लक्षात घ्या. पहिला म्हणजे तुमचा आळस. अभ्यास करताना आपण आज करू उद्या करू, तर एक लक्षात घ्या, अभ्यास पुढे ढकलणे म्हणजे तुमचा यशाला तुम्ही मागे ढकलणे हो. ठीक आहे. त्यानंतर दुसरा तुमच्यातला दुर्गुण तुम्हाला नष्ट करायचा तो म्हणजे टाळाटाळ करणे म्हणजे प्रोक्रॅस्टिनेशन. आजचा अभ्यास उद्या करू, उद्याचा अभ्यास परवा करू, किंवा आज ठरवलेलं आहे की सराव परीक्षा द्यायच्या त्या न करणे, हा टाळाटाळ करणे हा तुमच्या यशाला दूर नेत असतो. त्यानंतर तिसरा दुर्गुण निगेटिव्ह पॉईंट म्हणजे शिस्तीचा अभाव. आज 2 तास अभ्यास केला, परवा 4 तास केला, त्याच्यानंतर आठवडाभर केलाच नाही. या गोष्टी झाल्याच नाही पाहिजे. ठीक आहे. त्याच्यानंतर मोबाईलमध्ये आपण खूप वेळ वाया घालवत असतो, प्रॉपर आपलं वेळापत्रक बनत नसतं, तर ह्या शिस्तीचा अभाव तुम्हाला टाळायचा आहे. त्यानंतर आत्मविश्वासाची कमी. कोणतीही परीक्षा देत असताना सगळ्यात महत्त्वाचा गुण असतो तो म्हणजे तुमचा आत्मविश्वास. आत्मविश्वास हा जोपासण्यासाठी तुमचं अभ्यासात सातत्य असणं आणि तुम्ही जे काही गोष्टी ठरवल्या आहेत त्या करणं हेच तुमची आत्मविश्वासाची पातळी वाढवत असते. त्यानंतर तुमच्या एकाग्रतेचा अभाव. 1 तास बसलो नाही आपण की आपल्याला मोबाईल फोनवत असतो. मग आपण ठरवतो की 4 रील बघू, ते 4 रीलचे कधी 400 रील होता आणि आपला पूर्ण वेळ जो अभ्यासाचा असतो तो इथे नष्ट होतो. त्यामुळे एकाग्रता वाढवण्यावर फोकस करायची. त्यानंतर दुसरं असतं, आपल्याला ईर्ष्या होत असते कधी कधी की माझ्या मित्राचं सिलेक्शन झालं, माझं नाही झालं. त्यानंतर याचा हे चाललंय, त्याचं चांगलं चाललंय, तो नवीन गाडी घेतोय, तो मोबाईल घेतोय. तर ह्या गोष्टी आपल्याला अभ्यासात स्ट्रिक्टली टाळायच्या आहे. त्यानंतर पुढची म्हणजे गोष्ट ती म्हणजे तुमची जी लाईफस्टाईल आहे, तुमची अनुशासनहीन जी जीवनशैली आहे, की कधीही झोपणार, कधीही उठणार, ना खाण्याच्या वेळ ना तुमचं ग्राउंड करण्याची वेळ, तर ह्या गोष्टी तुम्ही टाळल्या पाहिजे. त्यानंतर पुढची गोष्ट म्हणजे तुलना करणे. इतरांशी विनाकारण तुलना करू नये अभ्यास करताना. तरी इतर वेळेसही करू नये, पण अभ्यास करताना खास करून या गोष्टी खूप टाळायच्या, जेणेकरून अभ्यासाचा आपला जो काही फोकस आहे तो हालत नसतो. त्यानंतर पुढची गोष्ट म्हणजे तुमची नकारात्मक विचार. हा सगळ्यात महत्वाचा पॉईंट जो आपण दूर केला पाहिजे. ठीक आहे. सिलेक्ट होणारे तर होताच आहे, ते काय आणि तुम्ही काय, फक्त एक अभ्यासाचा एक थोडाफार फरक असतो. अनुशासनता ठेवून योग्य दिशेने आणि योग्य मार्गदर्शनात तुम्ही अभ्यास केला तर तुमचे निगेटिव्ह विचारही कमी होत असतात आणि माझं होणार नाही ही गोष्ट काढून टाकता येते. त्यानंतर हार मानणे. एक परीक्षा झाली नाही किंवा एक प्रिलिम फेल झाले की आपण हार मानत असतो की आपलं होणार की नाही. ठीक आहे. सातत्य ठेवणे, तुमच्यात जिद्द ठेवणे, तुमची चिकाटी ठेवणे, या गोष्टी तुमचे निगेटिव्ह गोष्टी टाळून आणि ही जे हार मानण्याची गिव्हअप करण्याची जी प्रवृत्ती आहे ही तुमची नाहीशी करत असते. या गोष्टी